एक माकडांचा नेता असतो, जसं माणसाचा नेता असतो किंवा लीडर असते की नाही एखादा, म्हणजे तुमच्या आपल्या वर्गामध्ये सुद्धा कॅप्टन असते, तसा माकडाचा नेता असतो एक. आणि तो त्याच्या मुलासोबत जंगलामध्ये फिरायला जातो, कारण त्यांचं जंगल आणि झाडं इथेच त्यांचं काय आहे, राहणं असते, अधिवास त्यांचा तिथेच असते. मग चालत जाता जाता पुढे काही अंतरावर गेल्याच्या नंतर त्याला एक माणूस भेटला आणि माणूस त्याला म्हणाला, काय माकड आहे तू, तुझं रंग कसं, तुझं तोंड कसं काळभोर, मला काही ते छान वाटत नाही, तुला माणसासारखं व्हायचं का. तर त्याला वाटलं की खरंच आपण माणसासारखं कसं काय होऊ शकतो की. त्याने लगेच विचार केला, नको, मी जसा आहे तसाच आहे, मला काही माणसासारखं व्हायचं नाही. कारण तुम्ही माणसांनी काय केलं, आमचे जंगल तोडले, आम्हाला राहायला जागा कमी केल्या, आमचे जंगलातील प्राणी वाघ, सिंह, हरिण यांना राहायलासुद्धा आमचा अधिवास तुम्ही संपवलेला आहे, म्हणून आम्हाला माणसासारखं व्हायचं नाही. तरी तो माणूस आहे, माणूस लगेच नाही नाही, एकदा तुला माणसासारखा करतोच मी. मग त्याचं छोटंसं बाळ म्हटलं की व्हायचं का बाप्पा आपण माणसासारखं. आणि त्याच्या लहानशा बाळाच्या समजुतीसाठी आणि त्याला एक शिकवण देण्यासाठी त्या माकडाच्या नेत्याने एक ठरवलं की ठीक आहे बाळा, मला माहिती आहे आपण माणसासारखं होणार नाही. मग लगेच या बाळाचं मन राखण्यासाठी त्याने प्रयत्न करायचं ठरवलं आणि त्या माणसाला विचारलं, सांग माणसासारखं मी कसा होणार, माझं रंगरूप माणसासारखं कसं होणार. आणि मग त्या माणसाने सांगितलं की एकच काम करायचं, हे छान छोटंसं डबकं आहे की नाही, डबकं म्हणजे पाण्याचं एक छोटंसं पॉन्ड म्हणतात त्याला, डबकं. तर तू काय करायचं, या छोट्याशा पाण्यामध्ये उडी मारायची, डुबकी घ्यायची, परत वर यायचं, परत एकदा डुबकी घ्यायची, परत एकदा वर यायचं आणि झाला तू लगेच माणसासारखा. आता हे शक्य होतं का, नाही. पण त्या माकडाने तसं केलं. तो पटकन उडी मारून त्या डबक्यामध्ये गेला, वर आला, परत डबक्यामध्ये गेला, वर आला आणि त्या पाण्याच्याही बाहेर आला. तो छोटासा मुलगा म्हणाला, बाबा तुम्ही तर काहीच नाही, तुम्ही तर जसे आहात तसेच आहात, मग तुम्ही का बरं असं केलं. मग त्या माकडाने त्या बाळाला काय सांगितलं, बाळा आपल्या हाती काय होतं, प्रयत्न करणं. काय होतं आपल्या हाती, प्रयत्न करणं. झालं तर माणूस, नाही तर आपण माकड तर पहिल्यांदाच आहोत. परंतु कदाचित ही जर संधी हुकवली असती तर आपल्याला पुढे गेल्याच्या नंतर पश्चाताप व्हायला नको, म्हणून ही तुझ्यासाठी एक शिकवण म्हणून मी गोष्ट केली. एखादी सहज मिळणारी आणि चांगला बदल होणारी जर एखादी संधी आपल्या पुढे आली तर आपण ती हुकवायची नाही. पुढे गेल्याच्या नंतर माकड आणि ते पिल्लू एका झाडावर गेलं आणि ते माकड छान एका झाडाच्या मध्यावर जाऊन बसला, म्हणजे थोडंसं वर. आणि तिथे बसल्याच्या नंतर म्हणजे त्याचं बाळ काय म्हणालं, मला की नाही छान छान कोवळे कोवळे झाडाचे पानं खावासे वाटत आहेत. मग ते माकड म्हणालं, जा ना मग, तुला कोण आवरलं. नाही नाही, खाली की नाही जिथे माझा हात पुरते तिथे सडके पानं, खराब झालेले पानं किंवा जरगट ज्याला म्हणतो आपण, जाडसर झालेले पानं आहेत. चांगले कोवळे कोवळे डिऱ्या आलेले पानं कुठे आहेत, वर आहेत. मग माकड म्हणालं, जा ना मग, तुला कोण थांबवलं, जा ना. पिल्लू म्हणालं, नाही नाही, मी जर पडलो तर मला भीती वाटते. माकड परत त्याला म्हणालं, अरे बाबा,
भीती ही आपल्या मनात खूप जास्त असते, वास्तविक भीती ही फार कमी असते. तू प्रयत्न पण केला नाही अजून. प्रयत्न करायच्या आधीच तू काय म्हणत आहे? भीती आहे, मला भीती वाटते, मी पडेल, अनेक शंका उत्पन्न केल्यास तू. नाही पण तुम्हाला असं वाटत नाही का खूप कठीण आहे? मग प्रत्येक माकड का बरं वरचं खात नाही, डिऱ्या छान छान पानं का खात नाही? परत माकड काय म्हणालं? अनेक लोकांना प्रयत्न करायचं कंटाळा येतो. अनेक लोक जरगट पानं खाऊन किंवा जाडसर पानं खाऊन त्या पानं जाडसर आहेत यावरच चर्चा करत बसतात, परंतु थोडासा धोका पत्करून किंवा थोडीशी रिस्क घेऊन ते पानं तोडत नाहीत. परत ते छोटं बाळ म्हणालं, मग मी करू का? तुझ्या हातात आहे. एकतर तू हे सडके पानं खा, नाहीतर छान उंचावर जा आणि छान छान कोवळे पानं खा. ऑप्शन तुझ्याकडेच आहे. मग त्या पिल्लाला कळलं की आता आपल्याला करायचं काय. पिल्लानं लगेच ठरवलं स्वतःच्या मनाशी आणि तडतड उड्या मारत शेंड्यावर गेलं, फांदीच्या शेंड्यावर गेलं, कोवळे पानं खाऊन परत आलं. आणि मग त्या माकडाने त्या पिल्लाला सांगितलं, बाळा, हे जंगल आणि हे संपूर्ण झाडं यामधील तुला काय खायचं हे तुझ्यावर आहे. या जंगलामध्ये कोणालाही बंधन नाही, कोणी काय खायला पाहिजे. परंतु जास्तीत जास्त माकड काय खातात? हे जरगट पानं खातात किंवा हे जाडसर पानं खातात. परंतु जे कोवळे आणि डिरेदार पानं आहेत हे मोजकेच माकड खातात. त्याचं कारण काय आहे की प्रत्येक जणाला काय पाहिजे? सहज भेटलेलं पाहिजे. पण चांगली गोष्ट सहज मिळत नसते. त्यासाठी भीतीच्या थोडंसं पुढे जावं लागते आणि सावधानतेने आपल्या त्या लक्ष्याकडे चालत जावं लागते. आणि म्हणून आज तू जी गोष्ट केली यापुढे तू आयुष्यभर चांगल्या गोष्टी खाणार. आपल्याही आयुष्यात असंच असते. जे सगळ्यांसोबत चालते ते कुठेच नसते. सगळ्यापेक्षा वेगळं जर तुम्हाला काही करायचं असेल तर काय करावं लागेल? प्रयत्न. सगळ्यांपेक्षा वेगळे प्रयत्न आणि जास्त प्रयत्न करावे लागतील. जसं त्या माकडाला लिमिट नव्हतं, पूर्ण जंगल त्यांचं आहे. ज्याला जे खायचं ते खाऊ शकतात. ती निवड मात्र कोणी करायची? आपण करायची. तुमच्यासाठी सुद्धा तीच गोष्ट आहे. हे संपूर्ण जग तुमच्यासाठी आहे. तुम्हाला कुठपर्यंत जायचं, तुम्हाला काय करायचं हे तुमच्यावर आहे. तुम्ही जर सगळ्यांसोबत चालले तर तुम्ही गर्दीतच हरवून जाल. परंतु गर्दीच्या वेगळं जर तुम्हाला जायचं असेल तर काय करावं लागेल? इतर जे करतात त्याच्यापेक्षा काहीतरी शिल्लक चांगलं करावं लागेल, तर तुम्ही ओळखून दिसणार. आणि तीच विद्यार्थी जीवनाची सुद्धा दशा आहे आणि तुम्ही मोठे झाल्यावर सुद्धा तीच गोष्ट आहे. आज तुम्हाला इतर सगळे मुलं अभ्यास करतात तेवढाच जर अभ्यास तुम्ही केला तर इतर सगळ्या मुलांसारखेच राहणार तुम्ही. पण अजून तुम्ही वेगवेगळ्या गोष्टीचे वेगवेगळे पुस्तकं वाचले, अवांतर वाचन केलं, इतर मुलांपेक्षा खूप जास्त वाचन केलं तर तुमची ओळखसुद्धा कशी होईल? एक वेगळी छाप पडेल ना तुमची. तुमचं नॉलेज वाढत राहील की नाही? त्यामुळे आपल्या हातात आहे की आपल्याला संपूर्ण जंगल फिरायचं आहे का झाडाच्या मध्यावर बसून सडकी पानं खायची आहेत. तसंच आपल्या आयुष्याचं सुद्धा असते, तुमच्या विद्यार्थी जीवनाचं सुद्धा तसंच असते.